नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे 30 जुलै। तर आजच्या आपल्या सेशनमधून जे सर्व महत्त्वाचे जे प्रश्न असतील आणि त्याचे आन्सर असतील हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल आणि याच्याबरोबर तुमच्या नोट्स ज्या असतील त्यासुद्धा तुमच्या क्लिअर आउट होऊन जातील। तर सुरुवात करूया। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम संकुलाचे उद्घाटन कोठे केले? ठीक आहे, तर काय प्रश्न आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम संकुलाचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली। तर नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम संकुलाचे उद्घाटन केलेले लक्षात ठेवा। तर बघा, 26 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे IECC, याला इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर असं म्हटलं जातं, तर सुधारित इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले, ज्याला प्रगती मैदान कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं। आणि नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरती G20चं नाणं आणि स्टॅम्पचं अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आलं। IECC कॉम्प्लेक्सला म्हणजे प्रगती मैदान जे कॉम्प्लेक्स आहे त्याला IECC कॉम्प्लेक्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि याचं जे नाव आहे त्याला आता भारत मंडपम असं जे आहे ते नाव याला देण्यात आलेलं आहे आणि याचं नामकरण जे आहे ते ड्रोन वापरून याचं नामकरण जे आहे ते पार पाडलेलं आहे। ठीक आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम संकुलाचे उद्घाटन कोठे केलेलं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन केलेलं लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने रुबेला रोगाचे पूर्णपणे उच्चाटन केल्याचे जाहीर केले? कोणत्या देशाने रुबेला रोगाचे पूर्णपणे उच्चाटन केल्याचे जाहीर केले? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे भूतान। तर भूतान या देशाने रुबेला रोगाचे पूर्णपणे उच्चाटन केल्याचं जे आहे ते जाहीर केलेलं आहे। तर भूतान या देशाने रुबेलाचं उच्चाटन केलं आणि रुबेला जे आहे हे गर्भवती महिलांमध्ये जटिलता आणि नवजात बालकामध्ये जन्मदोष निर्माण करतं आणि या रोगाचं पूर्णपणे उच्चाटन केल्याचं जाहीर कोणी केलेलं आहे? भूतान या देशाने केलेलं आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, बाल श्रमिक विद्या योजना कोणत्या राज्यात राबवली जाणार आहे? तर बाल श्रमिक विद्या योजना जी आहे ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जी आहे ती राबवली जाणार आहे। ठीक आहे, तर उत्तर प्रदेशमधील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये 5000 मुलांची मदत करण्यासाठी ही योजना जी आहे ती राबवली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत 8 ते 18 वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींना 1000 आणि 1200 रुपये प्रति महिना जे आहे ते दिले जाणार आहेत। ठीक आहे, तर बाल श्रमिक विद्या योजना कुठल्या राज्यात राबवली जाणार आहे? तर ती उत्तर प्रदेश राज्यामध्ये राबवली जाणार आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2023 कोणी जाहीर केला? तर हा ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2023 जो आहे हा युनेस्कोनी जाहीर केलेला आहे। ठीक आहे, तर बघा, अलीकडेच युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने ग्लोबल एज्युकेशनल मॉनिटरिंग रिपोर्ट 2023 प्रसिद्ध केला, ज्याचं शीर्षक आहे शिक्षणातील तंत्रज्ञान ज्यांच्या अटींवरती एक साधन। ज्या शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे शिक्षणात सुधारणा होत नाही अशा शाळांमधील स्मार्टफोनवरील बंदीला मान्यता जी आहे ती युनेस्कोने दिलेली आहे। तर युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्राची एक विशेष एजन्सी आहे जी 16 नोव्हेंबर 1945 रोजी स्वाक्षरी केलेल्या संविधानामध्ये रेखांकित करण्यात आलेली होती। युनेस्को शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीत आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देतं। युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी। याचे एकूण सदस्य देश आहेत 195। ते आपल्या 5 माध्यमातून आपले उद्दिष्ट पूर्ण करतं। याचं बोधवाक्य आहे युनेस्कोचं स्त्री आणि पुरुषांच्या मनात शांतता निर्माण करणं। याचे जे प्रमुख कार्यक्रम आहेत ते शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक आणि मानवी विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषण आणि माहिती असे जे 5 माध्यमातून आपले उद्दिष्ट पूर्ण करतं त्यापैकी 5 उद्दिष्ट आहेत शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक आणि मानवी विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषण आणि माहिती। 3 युनेस्को सदस्य राष्ट्रे जे UN सदस्य नाहीत ते आहेत कुक बेट, नियू आणि पॅलेस्टाईन। ठीक आहे, युनेस्को कुठले अहवाल प्रदर्शित करतं? तर ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट आणि लिंग समानता निर्देशांक म्हणजे जेंडर पॅरिटी इंडेक्स असे अहवाल युनेस्को प्रदर्शित करतं। युनेस्कोचे प्रमुख उपक्रम आहेत मानद बायोस्फियर रिझर्व, जागतिक वारसा कार्यक्रम, ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क, सर्जनशील शहरांचं नेटवर्क आणि ॲटलस ऑफ वर्ल्ड लँग्वेजेस इन डेंजर असे युनेस्कोचे काय प्रमुख उपक्रम आहेत। पुढचा प्रश्न बघा, ज्युपिटर 3 उपग्रहाचे प्रक्षेपण कोणी केलं? तर ज्युपिटर 3 उपग्रहाचं प्रक्षेपण जे आहे ते SpaceX ने केलेलं आहे। ओके, तर SpaceX इलॉन मस्कच्या अंतराळ संशोधन कंपनीनं LC-39A केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा USA येथून जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संचार उपग्रह प्रक्षेपित केला,
फॅल्कन हेवी रॉकेटचा वापर प्रक्षेपणासाठी करण्यात आला, ज्यामध्ये मॅक्सर टेक्नॉलॉजीचा ज्युपिटर 3 नावाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे, म्हणजे फॅल्कन हेवी रॉकेटचा वापर करून हा ज्युपिटर 3 उपग्रहाचं प्रक्षेपण जे आहे ते इलॉन मस्कच्या स्पेसएक्स या अंतराळ संशोधन कंपनीनं LC-39 केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा अमेरिका येथून केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, ज्युपिटर 3 उपग्रहाचं प्रक्षेपण कोणी केलं? स्पेसएक्स या अंतराळ कंपनीने केलेलं आहे, अंतराळ संशोधन कंपनीने. पुढचा प्रश्न बघा, मचल माता यात्रा कोणत्या राज्यात साजरी केली जाते? मचल माता यात्रा जी आहे ती कोणत्या राज्यात साजरी केली जाते? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2, जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये मचल माता यात्रा जी आहे ती साजरी केली जाते. तर जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात असलेल्या उंचीच्या मंदिरात असंख्य भाविक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमले असताना वार्षिक मचल माता यात्रा जी आहे ती सुरू झाली. यात्रेची सुरुवात धार्मिक स्थळी प्रथम पूजा करून करण्यात आली, जी दुर्गा देवीला समर्पित आहे. ठीक आहे, दुर्गा देवीला समर्पित आहे, म्हणजे मचल माता यात्रा ही दुर्गा देवीशी समर्पित आहे, ज्याला काली किंवा चंडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दुर्गा देवीला आपल्याला माहिती आहे काली किंवा चंडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर मचल माता यात्रा कुठल्या राज्यामध्ये साजरी केली आहे? तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये किश्तवाड जिल्ह्यामध्ये ही मचल माता यात्रा जी आहे ती साजरी केली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ICC आचारसंहितेचा भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली? तर ICC आचारसंहितेचा भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ही हरमनप्रीत कौर ठरलेली आहे. लक्षात ठेवा. तर बघा, भारताचे कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणजे महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिला ढाका येथे बांगलादेश विरुद्धच्या ICC महिला चॅम्पियनशिप मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ICC आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळं तिच्या संघाच्या पुढील 2 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी निलंबित करण्यात आलेला आहे आणि हरमनप्रीत कौर ICC आचारसंहितेचा भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू जी आहे ती ठरलेली आहे. ठीक आहे, तर ICC आचारसंहितेचा भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? हरमनप्रीत कौर. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी कोठे उभारली जाणार आहे? तर भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी जी आहे ही मध्य प्रदेश इथं उभारली जाणार आहे. तर तरुण ई-स्पोर्ट्स खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर जाण्यासाठी संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मध्य प्रदेश MP स्टेट एक्सपोर्ट्स अकादमी नावाचा पहिला ऑनलाईन गेमिंग उद्योग जो आहे तो सुरू करणार आहे आणि अकादमी महत्वाकांक्षी गेमिंग आणि स्पोर्ट्स व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यावरती लक्ष केंद्रित करेल आणि प्रवेशासाठी अव्वल खेळाडूंची निवड करून स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तर 80% जागा ज्या आहेत ते मध्य प्रदेशातील गेमरसाठी राखीव ठेवलेल्या आहेत आणि उर्वरित जागा देशभरातील गेमरसाठी खुल्या आहेत आणि अकॅडमीतील स्पॉटसाठी स्पर्धा करण्यासाठी कोणीही स्पर्धेमध्ये भाग जो आहे तो घेऊ शकतो. ठीक आहे, तर भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी जी आहे ती मध्य प्रदेश इथं राबवली जाणार आहे. यापैकी 80% जागा ज्या आहेत त्या अकॅडमीमधल्या त्या मध्य प्रदेशासाठी राखीव आहेत आणि उरलेल्या 20% जागा या देशभरातील गेमरसाठी ज्या आहेत त्या खुल्या आहेत. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ज्युनियर आशियाई जुडो चॅम्पियनशिप 2023 ही कोठे पार पडली? तर ती चीनमध्ये पार पडलेली आहे. ज्युनियर आशियाई जुडो चॅम्पियनशिप 2023 ही चीनमध्ये पार पडली. तर त्रिपुराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अस्मिता डे, नाव लक्षात ठेवा, त्रिपुराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अस्मिता डे हिने चीनमधील मकाऊ येथे आयोजित कनिष्ठ आशिया चषक जुडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे आणि मकाऊ चीन येथे झालेल्या ज्युनियर आशियाई जुडो चॅम्पियनशिप 2023 मधील सुवर्णपदका व्यतिरिक्त तिने यावर्षी एप्रिलमध्ये कुवेत सिटी येथे झालेल्या आशियाई ओपन 2023 मध्ये रौप्य पदक आणि 2022 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जे आहे ते मिळवलेलं आहे. ठीक आहे, तर ज्युनियर आशियाई जुडो चॅम्पियनशिप 2023 कुठे पार पडली? चीनमध्ये पार पडलेले आहे आणि याच्यामध्ये अस्मिता डे जी की त्रिपुरा राज्याचं प्रतिनिधित्व करतं जुडोमध्ये, तिने सुवर्ण पदक जे आहे ते पटकावलेलं आहे. ठीक आहे, आणि या सुवर्ण पदकाखेरीज तिनं कुवेत सिटी येथे झालेल्या आशियाई ओपन 2023 मध्ये रौप्य पदक पटकावलेलं होतं आणि 2022 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिनं कांस्य पदक पटकावलेलं होतं. तर अस्मिता डे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर जुडो या खेळाशी संबंधित आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश चिन्ह बँक नोटा ही RBI द्वारे सदोष मुद्रित केलेल्या नोटा बदलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बँक नोटांची कायदेशीर श्रेणी आहे. ठीक आहे, डॅश डॅश चिन्ह बँक नोटा ही RBI द्वारे सदोष मुद्रित केलेल्या नोटा बदलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बँक नोटांची कायदेशीर श्रेणी आहे. याचं उत्तर आहे स्टार. ओके, तर बघा, स्टार चिन्ह असलेल्या बँक नोटा अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनलेले आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे स्पष्ट करण्यासाठी एक प्रेस रिलीज जारी केलेला आहे आणि स्टार सिरीज बँक नोट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोटा कायदेशीर आहेत आणि त्यांचा विशिष्ट उद्देश आहे 100 क्रमांकांच्या बँक नोटांच्या पॅकेटमध्ये
सदोष छापील नोटांच्या बदली म्हणून वापरल्या जाणाऱ्या बँक नोट्स ओळखण्यासाठी स्टार चिन्ह जे आहे ते जोडलं जातं. ठीक आहे. तर डॅश डॅश चिन्ह बँक नोटा ही आरबीआय द्वारे सदोष मुद्रित केलेल्या नोटा बदलण्यासाठी वापरला जाणारे बँक नोट कायदेशीर नाही, तर स्टार चिन्ह. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. क्रायसिलच्या ग्रीनविच मार्केट शेअर लीडरमध्ये अव्वल स्थान कोणत्या बँकेने मिळवलेलं आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 HDFC बँक. तर क्रायसिलच्या ग्रीनविच मार्केट शेअर लीडर्समध्ये अव्वल स्थान जे आहे ते HDFC बँकेने मिळवलेलं आहे. तर 2023 मध्ये HDFC बँकेने भारतातील सर्वात मोठ्या खाजगी HDFC बँकची भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे, त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाला मागे टाकून मोठ्या कॉर्पोरेट बँकिंगमधील क्रायसिलच्या ग्रीनविच मार्केट शेअर लीडर्समध्ये अव्वल स्थान मिळवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आणि कोलिशन ग्रीनविच क्रायसिलच्या विभागाचा अहवाल भारताच्या कॉर्पोरेट बँकिंग लँडस्केपमधील बदलत्या गतिशीलतेवरती प्रकाश टाकतो, ज्यामध्ये मोठ्या खाजगी आणि परदेशी बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह लहान बँकांच्या खर्चावर आकर्षित होत आहेत. ठीक आहे. तर क्रायसिलच्या ग्रीनविच मार्केट शेअर लीडर्समध्ये अव्वल स्थान कुठल्या बँकेने मिळवलं? HDFC बँकेने अव्वल स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे. पुढचं बघा. आंतरसरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाशी निवड करण्यात आलेली आहे? याचं जे उत्तर आहे ते आहे जिम स्केआ. तर जिम स्केआ यांची आंतरसरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज म्हणजे IPCCचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर युनायटेड किंगडमचे जेम्स फर्ग्युसन जिम स्केआ यांची नैरोबी केनिया येथे आंतरराष्ट्रीय पॅनेल ऑन क्लायमेट चेंज IPCCचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. स्केआने त्याच्या जवळचा प्रतिस्पर्धी ब्राझीलच्या थेल्मा क्रुक्सचा धावगतीमध्ये पराभव केला. म्हणजे थेल्मा क्रुक्सला हरवून त्यांनी जे आहे ते IPCCचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. त्यांनी 90 मते जिंकली, तर क्रुगने 69 मते जिंकली. क्रुग IPCC उपाध्यक्ष आणि ब्राझीलच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेतील माजी संशोधक यांनी IPCCची पहिली महिला अध्यक्ष बनण्याची संधी जी आहे ती थोडक्यात त्यांनी हुकवलेली आहे. ठीक आहे. तर ते IPCCचे उपाध्यक्ष आणि ब्राझीलच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेतील माजी संशोधक आहेत. तर त्यांनी IPCCची पहिली महिला अध्यक्ष बनण्याची संधी जी आहे ती त्यांची थोडक्यामध्ये हुकलेली आहे. तर अशा प्रकारे IPCCच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर जिम स्केआ यांची करण्यात आलेली आहे. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढं. कोणत्या राज्यांसाठी चीनने स्टेपल्ड विजा जारी केल्याने भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. तर अरुणाचल प्रदेश राज्यासाठी चीननं काय केलं? स्टेपल्ड विजा जारी केल्यानं भारत आणि चीनमध्ये एक राजनैतिक तणाव जो आहे तो निर्माण झालेला आहे. तर अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिकांना चीनने स्टेपल्ड विजा जारी केल्याने दोन्ही शेजारी देशांमधील वाद आणि राजनैतिक तणाव निर्माण झाला. या प्रथेमध्ये पासपोर्टवर थेट शिक्का मारण्याऐवजी विजावर स्वतंत्र कागद जोडणे समाविष्ट आहे. या स्टेपल्ड विजाची कशी तरतूद आहे की त्याच्यावर पासपोर्टवरती थेट शिक्का मारला जात नाही, तर विजावरती स्वतंत्र कागद जो आहे तो जोडला जातो. आणि 3 भारतीय उशू खेळाडूंना स्टेपल्ड विजा मिळाल्याच्या अलीकडील घटनेमुळे भारताने चेंगडू येथील उन्हाळी जागतिक विद्यापीठ खेळांमधून उशू तुकडी जी आहे ती मागे घेतली. आणि चीनने स्टेपल्ड विजाचा वापर करणे हे अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरला भारताचे अविभाज्य भाग म्हणून ओळखण्यास नकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर अशा प्रकारचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर कोणत्या राज्यासाठी चीनने स्टेपल्ड विजा जारी केल्याने भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला? अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न बघा. छत्तीसगडने त्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI चे रूपांतर इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजी हबमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 टाटा टेक्नॉलॉजीज. तर छत्तीसगडनं त्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे ज्याला ITI असं म्हटलं जातं, याचं रूपांतर इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजी हबमध्ये करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी सोबत करार केलेला आहे. तर टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक उत्पादन अभियांत्रिकी कंपनीनं छत्तीसगडमधील 36 सरकारी मालकीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे रूपांतर इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजी हबमध्ये करण्यासाठी छत्तीसगड सरकारच्या कौशल्य विकास, तांत्रिक शिक्षण आणि रोजगार विभागासोबत 10 वर्षांचा करार केलेला आहे. मेमोरेंडम ऑफ ॲग्रीमेंट जे आहे ते केलेलं आहे. आणि या प्रकल्पाची एकूण किंमत जी आहे ती 1188.36 कोटी रुपये एवढी या प्रकल्पाची किंमत आहे. तर लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2023 कधी साजरा केला गेला? तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2023 जो आहे हा 28 जुलै रोजी साजरा केलेला आहे. ठीक आहे. तर नैसर्गिक संसाधने आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि जगभरातील नैसर्गिक संसाधने, जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज आणि हवामान बदलाच्या आव्हानाबद्दल लोकांना शिक्षित करणे हा या जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्यापाठीमागचा काय असतो? उद्देश असतो. तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2023 कधी साजरा केला गेला? 28 जुलै रोजी. पुढचा प्रश्न बघा.
जागतिक हिपॅटायटिस दिवस 2023 हा कधी साजरा केला जातो, तर तो 28 जुलै रोजी साजरा केला जातो. ठीक आहे, दरवर्षी 28 जुलैलाच हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो, जागतिक हिपॅटायटिस दिवस. तर जागतिक आरोग्य संघटनेचा जागतिक हिपॅटायटिस दिवस व्हायरल हिपॅटायटिसच्या प्रभावाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो. तर ह्या वर्ल्ड हिपॅटायटिस डे 2023 ची थीम आहे एक जीवन आणि एक यकृत. ठीक आहे, एक जीवन एक यकृत, जे प्रतिबंध, लवकर शोध आणि निर्धारित उपचारांचे पालन करण्याच्या गरजेवरती जोर देऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते. वर्ल्ड हिपॅटायटिस डे 2023 साठी आम्ही वाट पाहत नाही आहोत, म्हणजे वी आर नॉट वेटिंग, ही या मोहिमेची थीम आहे. ठीक आहे, हा मोहिमेचा एक विषय आहे आणि एक मोहिमेची थीम आहे. तर मोहिमेची थीम आहे आम्ही वाट पाहत नाही आहोत, वी आर नॉट वेटिंग, आणि थीम काय आहे, एक जीवन एक यकृत, अशा पद्धतीची याची थीम आहे. तर जागतिक हिपॅटायटिस दिवस 2023 कधी साजरा केला जातो, 28 जुलै रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, एरोस्पेस आणि संरक्षण फर्म लॉकहीड मार्टिन ही कोणत्या देशामध्ये आहे? एरोस्पेस आणि संरक्षण फर्म लॉकहीड मार्टिन ही कुठल्या देशामध्ये आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3, अमेरिका देशामध्ये आहे ती. तर बघा, 26 जुलै 2023 रोजी युनायटेड स्टेट डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी, त्याला DARPA असा याचा शॉर्ट फॉर्म आहे, आणि नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा यांनी लिटलटन कोलोराडो स्थित एरोस्पेस आणि संरक्षण फर्म लॉकहीड मार्टिन यांच्यासोबत न्यूक्लिअर थर्मल रॉकेट वाहन तयार करण्यासाठी एक करार केलेला आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर थर्मल रॉकेट वाहन तयार करण्यासाठी करार केला. यामुळे नासा आणि DARPA युनायटेड स्टेट डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी हे 2027 पर्यंत अणु ऊर्जेवर चालणारा उपग्रह प्रक्षेपित करण्यास संयुक्तपणे त्यांना जे ती मदत होणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षामध्ये ठेवा. तर एरोस्पेस आणि संरक्षण फर्म लॉकहीड मार्टिन कुठल्या देशामध्ये आहे? तर ते आहे अमेरिकामध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघा, TKMS आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड म्हणजे MDL यांनी कोणत्या पाणबुडीचे आधुनिकीकरणासाठी करार केलेला आहे? TKMS आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांनी कोणत्या पाणबुडीचा आधुनिकीकरणासाठी करार केलेला आहे? त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1, शंकुश. ओके, शंकुश. तर TKMS आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांनी सबसर्फेस किलर वर्गाच्या पाणबुडीच्या दुरुस्तीसाठी आणि आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. तर भारतीय नौदलाचे जहाज INS शंकुश आपली परिचालन क्षमता जी आहे तर ती याच्याद्वारे वाढवणार आहे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून. ओके, तर INS शंकुश लक्षात ठेवा तुम्ही. तर हे नौदलाचं जहाज आहे म्हणजे पाणबुडी आहे ही शंकुश. तर याचं आधुनिकीकरणासाठी TKMS थायसेनक्रूप मॅरीन सिस्टीम आणि माझगाव डॉक यांच्यामध्ये करार झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेडमधील 59.38% भाग भांडवल कोणत्या कंपनीने विकत घेतलेलं आहे? युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेडमधील 59.38% भाग भांडवल जे आहे हे कुठल्या कंपनीने विकत घेतलेलं आहे? तर ते घेतलेलं आहे इप्का लॅबोरेटरीजनं. तर बघा, भारतातील स्पर्धा नियामक असलेल्या भारतीय स्पर्धा आयोगाने म्हणजे CCIने इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडद्वारे युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेडमधील 59.38% पर्यंत भाग भांडवल संपादन करण्याच्या प्रस्तावित संयोजनेला जी आहे ती मान्यता दिलेली आहे. कुणी? CCIने. तर युनिकॉम लॅबोरेटरीज लिमिटेडमधील 59.38% भाग भांडवल कुठल्या कंपनी विकत घेतलं? इप्का लॅबोरेटरीजनं. आणि याला मान्यता कोणी दिली? भारतीय स्पर्धा आयोगाने दिलेली आहे, CCIने. पुढचा प्रश्न बघा, रुचिरा कंबोज या सामाजिक विकास आयोगाच्या CSOC D62 कितव्या सत्राच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत? म्हणजे CSOC कितव्या सत्राच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत? तर याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर 62व्या सत्राच्या ज्या आहेत त्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. कोण? रुचिरा कंबोज. लक्षात ठेवा. तर संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंबोज यांनी सामाजिक विकास आयोगाच्या म्हणजे CSOC D62 म्हणजे 62व्या सत्राचं अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलेलं आहे. आणि 1975 नंतर प्रथमच भारतानं सामाजिक विकास आयोग अंतर्गत सन्मानी स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि 62व्या सत्राचा केंद्रीय विषय सामाजिक नीतीच्या माध्यमातून सामाजिक विकास आणि सामाजिक न्याय वाढवणे. सामाजिक विकास आयोगाचे सत्र दरवर्षी न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे सहसा फेब्रुवारीमध्ये होतं. ठीक आहे, तर अशा या सत्राच्या 62व्या सत्राच्या अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत? तर रुचिरा कंबोज. रुचिरा कंबोज ज्या आहेत त्या संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत म्हणून काम करत आहेत आणि त्या 62व्या सत्राच्या अध्यक्षपद जे आहे ते भूषवणार आहेत. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, SBI इको वॅप अहवालानुसार भारत कोणत्या आर्थिक वर्षात
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे। तर एसबीआय इको वॅपने एक अहवाल जाहीर केलेला आहे। तर या अहवालानुसार भारत जो आहे हा कुठल्या आर्थिक वर्षात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 2028 पर्यंत। ओके, या आर्थिक वर्षामध्ये। तर भारतीय स्टेट बँकच्या 27 जुलै 2023च्या इको वॅपच्या आर्थिक संशोधन अहवालानुसार मार्चच्या वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन मार्च 2023 डेटावर आधारित 2027 आर्थिक वर्ष 2028 मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावरती आहे, जो जागतिक जीडीपीच्या 3.4% आहे। पहिले 4 देश कुठले आहेत याच्यामध्ये? पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे चीन, तिसरा आहे जपान आणि चौथा आहे जर्मनी। तरी लक्षात ठेवा, अहवालानुसार सध्याच्या वाढीच्या दराने विकास झाल्यास भारत 2027 मध्ये जपान आणि जर्मनी या दोन्ही देशांना मागे टाकेल, त्यावेळी आर्थिक वर्ष 2028 असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। आणि एसबीआय इको वॅप अहवालानुसार भारत हा 2028च्या या आर्थिक वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो। पुढचा प्रश्न बघा, परदेशातील बँक हस्तांतरणावर 50% बचत करण्यासाठी कोणी भारतीय निर्यातदारांसाठी मनी सेवर एक्सपोर्ट खाते लॉन्च केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे? परदेशातील बँक हस्तांतरणावर 50% बचत करण्यासाठी कोणी भारतीय निर्यातदारांसाठी मनी सेवर एक्सपोर्ट खाते लॉन्च केलेलं आहे? याचं उत्तर आहे रेझर पे। लक्षात ठेवा। तर 26 जुलै 2023 रोजी रेझर पे फिनटेक कंपनीनं भारतीय निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय बँक हस्तांतरणावरती 50% पर्यंत बचत ऑफर करून लहान आणि मध्यम आकाराच्या निर्यातदारांसाठी खास तयार केलेले मनी सेवर एक्सपोर्ट अकाउंट लॉन्च करण्याची घोषणा केली। या सुविधेमुळे निर्यातदारांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही देशात खाते उघडता येते। 160हून अधिक देशांमध्ये असं खातं उघडता येतं। तर लक्षात ठेवा, परदेशातील बँक हस्तांतरणावर 50% बचत करण्यासाठी कोणी भारतीय निर्यातदारांसाठी मनी सेवर एक्सपोर्ट खाते सुरू केलं? उत्तर आहे रेझर पे। पुढचा प्रश्न बघा, जीवन किरण विमा योजना कोणी सुरू केली? जीवन किरण विमा योजना जी आहे ते कोणी सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 LIC। तर LICनं जीवन किरण विमा योजना जी आहे ती सुरू केलेली आहे। तर 28 जुलै 2023 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LICनं एक नवीन मुदत विमा योजना ज्याचं नाव जीवन किरण आहे ती लॉन्च केली। ती एक नॉन लिंक्ड गैरसहभागी वैयक्तिक बचत आणि जीवन विमा योजना आहे जी संरक्षण आणि बचत यांचं काय करतं? संयोजन करते। तर लक्षात ठेवा, जीवन किरण विमा योजना कोणी सुरू केलेली आहे? तर LICनं सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड CDMDF साठी फ्रेमवर्क कोणी तयार केलेला आहे किंवा संरचना कोणी तयार केलेला आहे? कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड साठी फ्रेमवर्क कोणी तयार केलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 सेबी। तर 27 जुलै 2023 रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंडसाठी एक फ्रेमवर्क तयार केला आहे, ज्याचं उद्दिष्ट गुंतवणूक श्रेणीतील कॉर्पोरेट कर्ज सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी दुय्यम बाजारातील तरलता वाढवण्यासाठी बॅकस्टॉप सुविधा स्थापित करणे आहे आणि तणावाच्या काळामध्ये कॉर्पोरेट डेट मार्केटमधील सहभागीमध्ये आत्मविश्वास वाढवणं आहे। ठीक आहे, तर हे कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंडसाठी फ्रेमवर्क कोणी तयार केलेलं आहे? सेबीने केलेलं आहे। कशासाठी केलेलं आहे की उद्दिष्ट काय आहे? गुंतवणूक श्रेणीतील कॉर्पोरेट कर्ज सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी, दुय्यम बाजारातील तरलता वाढवण्यासाठी आणि बॅकस्टॉप सुविधा स्थापित करण्यासाठी आणि तणावाच्या काळात कॉर्पोरेट डेट मार्केटमधील सहभागीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी। हे 26 जुलै 2023 रोजी वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या कॉर्पोरेट कर्जासाठी हमी योजनेचे पालन करते। ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड हा सेबीनं तयार केलेला एक संरचना आहे आणि कशासाठी आहे त्याचे उद्दिष्ट काय ते आपण आता बघितलेलेच आहे। पुढचं बघा, ग्रीन फायनान्स समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ग्रीन फायनान्स समिट 2023 जे आहे ते गोवा इथं आयोजित करण्यात आलेली होती। तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड PFC आणि ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ REC लिमिटेड यांनी त्यांच्या प्रकल्पांना एकूण 5 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ ऊर्जा कंपन्यांसोबत गोव्यात आयोजित ग्रीन फायनान्स समिट दरम्यान सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली। PFCने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात 20 कंपन्यांसोबत 2.37 लाख कोटी रुपयांचे करार केले आणि RECने 2.75 लाख कोटी रुपयांचा जो आहे तो करार केलेला आहे। तर ग्रीन फायनान्स समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर गोवा इथं जे आहे ते आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, स्टँडर्ड चार्टर्ड रिसर्च नुसार भारताचा GDP 2030 पर्यंत किती ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल? तर स्टँडर्ड चार्टर्ड रिसर्च नुसार भारताचा GDP 2030 पर्यंत जो आहे हा 6 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचणार आहे। ठीक आहे, तर स्टँडर्ड चार्टर्ड इंडिया रिसर्च टीमने 2030 पर्यंत 6 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी परिवर्तनात्मक वाढीचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे। ठीक आहे,
तर ह्या अशा प्रकारचे 26 क्वेश्चन जे असतील हे तुमचे झालेले आहेत व्यवस्थित. तर 1-2 वेळा तुम्ही रिवाइज करून बघा, स्पीड फास्ट फॉरवर्ड करून सुद्धा तुम्ही बघू शकताय. म्हणजे तुमची उजळणी जी आहे त्या दिवसाची करंट अफेअरची चांगल्या पद्धतीनं ह्या प्रश्न उत्तर माध्यमातून तुमची होऊन जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा, अजिबात विसरू नका. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.